महाराष्ट्रामध्ये निवडणूक जवळ येत आहे आणि अनेक नेते विविध ठिकाणी महाराष्ट्राचे दौरे करीत आहेत. परंतु या गडबडीच्या आणि धावपळीच्या काळातच एक अत्यंत दुःखद आणि चिंताजनक घटना घडली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ताफ्यातील एका गाडीने एका साध्या कुटुंबातील महिलेवर धडक दिली आणि ती नंतर रुग्णालयात उपचार घेताना तिचा मृत्यू झाला. ही घटना केवळ एका कुटुंबाचे वैयक्तिक दुःख नाहीये, तर सार्वजनिक सुरक्षेचा आणि नेत्यांच्या ताफ्यावरील जबाबदारीचा एक गंभीर प्रश्न आहे. ही घटना दिनांक 22 नोव्हेंबर 2025 रोजी तेलगाव धारूर मार्गावरील धुनंगवाड फाटा येथे अजित पवारांच्या दौऱ्याच्या ताफ्यातील एका अग्निशमक दलाच्या गाडीनं समोरून येणाऱ्या एका दुचाकीवर जोरात धडक दिली. त्या दुचाकीवर कुटुंब असताना तो अपघात घडला. यात पत्नी, पती आणि त्यांच्या 2 लहान मुलांचे समावेश होता. तात्पुरते स्थानिक लोकांनी जखमींना जवळच्या धारूर ग्रामीण रुग्णालयात नेलं. नंतर गंभीर प्रकृतीमुळे त्यांना लातूरमधील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं. या अपघातामुळे त्या कुटुंबातील सर्व सदस्य गंभीर जखमी झाले. त्या त्यांच्या कुटुंबाचं नाव पती विष्णू सुदे आणि पत्नी कुसुम सुदे असं वृत्तात नमूद केलं आहे. कुसुम सुदे, जी सुमारे 30 वर्ष वयाची होती, तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. परंतु उपचारादरम्यान तिची प्रकृती अस्थिर राहिली आणि शेवटी 25 नोव्हेंबर 2025 रोजी तिने आयुष्य सोडलं. या मृत्यूमुळे कुटुंबावर अपार आर्थिक, भावनिक आणि सामाजिक संकट उभे राहिले आहे. या घटनेनंतर पीडित कुटुंबाला त्वरित कायदेशीर व नैतिक पाठबळ देणं आवश्यक आहे. त्यांना योग्य प्रकारची वैद्यकीय, कायदेशीर आणि आर्थिक मदत मिळावी, ही जबाबदारी शासनाने आणि प्रशासनाने घ्यायला हवी. आता प्रश्न उभा राहतो, अजित पवार तेव्हा कुठे जात होते? त्यांच्या दौऱ्याचा प्रवास कसा नोंदवला गेला होता? की ते पुरतूर येथील औसार या दिशेने जात होते. हा प्रवास प्रचार सभेच्या संदर्भात असल्याचं वृत्त आहे. त्यांच्या ताफ्यातील अग्निशमक दलाची गाडी हीच त्या दुचाकीवर आदळली, असं प्राथमिक तपासात सांगितलं गेलं आहे. त्यामुळे हे प्रकरण राजकीय दौऱ्याशी निगडीत असल्यामुळे लोकांनी आणि माध्यमांनी त्याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. प्रशासनाने लगेचच तपास सुरू केला. घटनास्थळी पोलीस दाखल झाले, एफ-आय-आर नोंद झाली आणि संबंधित वाहन चालक ताब्यात घेण्यात आले. प्राथमिक पोलीस नोंदीनुसार ताफ्यावरील गाड्याचा वेग, वाहनांचे नियंत्रण व चालकाची जबाबदारी या बाबीवर चौकशी केंद्रित आहे. तसंच पुढील वैद्यकीय अहवाल, पोस्टमॉर्टम आणि फॉरेन्सिक अहवाल यांच्या आधारे अधिक कठोर कायदेशीर कारवाई होऊ शकते. जनता अपेक्षा करीत आहे की तपास पारदर्शक, निर्भीड आणि जलद असेल, जेणेकरून पीडित कुटुंबाला योग्य न्याय मिळू शकेल. निवडणूक नेत्यांचे दौरे वाढतात. ताफे चालवताना रस्त्यावरील नियंत्रण, रस्ते सुरक्षा आणि नियमाचे पालन आणि चालकाचे प्रशिक्षण याचा योग्य निगा ठेवली जाते का? नेत्यांच्या ताब्यामध्ये गाड्या वेगाने व विशेष अधिकारासह रस्ता ओकतात. परंतु त्याचा अर्थ असा की नाही की सामान्य नागरिकांचा जीव धोक्यात ठेवायला हवे. जर सुरक्षा नियमाचे काटेकोर पालन आणि ताफा व्यवस्थापन झाले असते, तर कदाचित हा जीव वाचला असता. या बाबतीत प्रशासकीय आणि पोलीस प्रोटोकॉलचा पुनर्वलोकन अति आवश्यक आहे. सामाजिक दृष्टिकोनातून पहिले तर या घटना जनतेमध्ये अस्वस्थता निर्माण करतात. लोक विचार करतात की राजकीय दौऱ्याच्या वेळी विशेष व्यवस्था सामान्य नागरिकांना अनावश्यक ठरू शकते. न्यायाची मागणी ठरवणारे कुटुंब आणि समाज दोघेही योग्य प्रतिसाद अपेक्षित करतात. एक म्हणजे दोषींवर कठोर कारवाई आणि दुसरे म्हणजे भविष्यात अशी पुनरावृत्ती टाळण्यासाठी नियमाचे पुन्हा अंमलबजावणी. प्रशासनाने पीडित कुटुंबाशी संवाद साधून आणि प्रशासनाला गुंतवणूक करून तात्पुरते दीर्घकालीन मदत देणं आवश्यक आहे. म्हणजे आरोग्य खर्चाची मदत आणि मुलांच्या भविष्याची जबाबदारी अजित पवारांनी घ्यायला पाहिजे. आज नेत्यांच्या घाईमुळे एका निष्पाप महिलेचा जीव गेला आहे. निवडणूक येतील जातील, पण जीव हा एकदाच असतो. त्यामुळे गाडी चालवताना व्यवस्थित चालवायला पाहिजे. तर या संपूर्ण घटनाक्रमाबद्दल आपलं काही मत असेल, तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि व्हिडिओ आवडला असेल, तर तो सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून जा.